हे बघा, इथं एक महिला पत्रकार एका महिलेने तक्रार केली म्हणून, राज्यपालांना पत्र लिहिलं म्हणून प्रामाणिकपणे मला प्रश्न विचारते। महिलांना ताकद दिली पाहिजे, महिलांच्या बाजूला उभं राहिलं पाहिजे, या विचारसरणीतले आम्ही असल्यामुळे आम्ही त्या आमच्या पत्रकार बहिणीला त्या ठिकाणी सांगितलं की ती जी आमची दुसरी बहीण आहे ज्याच्यावर अन्याय झालाय, मला माहित नव्हतं, तिचं नावही माहित नव्हतं, त्या आमदाराचंही माहित नव्हतं, की तिला जर न्याय पाहिजे असेल तर आमच्याकडे येऊ द्या, काय पुरावे असतील तर सांगा, तिला न्याय देण्याचा प्रयत्न करू। त्यावेळेस न आमदार माहित नव्हता न महिला माहित होती। पण आता आमचं नाव हक्कभंगामध्ये आल्यानंतर, माझं असेल, संजय भाऊ राऊतांचं असेल, तसंच एक लय भारी नावाचं जे काय पोर्टल आहे त्यांचंही, म्हणजे त्यांनी फक्त बातमी दिली तरी त्यांचं नाव त्याच्यामध्ये घेतलंय। तर आता आमच्याकडे जे काय पुरावे यायला लागलेत, जे काय कागदपत्र यायला लागलेत, त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर की बऱ्याच काय गोष्टी आता बाहेर येण्या बाकी आहे, इसका करारा जवाब तो हम देने वाले हैं। और त्याच्याच बरोबर एक अनोखी गोष्ट घडायला लागलेली आहे की तिथं जमीन जे काय बळकावली गेली आहे धनगर समाजाच्या लोकांची, ते जे कागदपत्र आमच्याकडे यायला लागलेत, तसंच तिथं मेडिकल घोटाळा कुठला तरी झालाय कोरोनाच्या काळामध्ये, त्याचे भरमसाठ कागदपत्र आता आमच्याकडे यायला लागलेत। म्हणजे असं म्हणावं लागेल की एक साधा प्रश्न महिलेच्या बाजूली, त्याचं साधं उत्तर आम्ही दिल्यानंतर आमच्यावर हक्कभंग झाला, पण त्या हक्कभंगाचा फायदा अनेक गरीब लोकांना होईल असं कुठेतरी वाटतंय। आमचा अभ्यास चालू आहे, लेकिन करारा जवाब इसका तो डेफिनेटली सोमवार नाही तर मंगळवारी